श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यात फक्त पॉझिटिव्ह राहायचं असतं. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होत असते हे समजून आपण पुढे जात राहायचं. प्रत्येक संकटामागं काहीतरी उजेड असतोच. अडचणी येतात पण त्यातून आपला आत्मविश्वास हा वाढत जात असतोय आणि नव्यानं शिकण्याची संधी मिळत असते. आपल्याला माहिती आहे, अंधारात तारे चमकत असतात, तसंच आपण चमकत राहायचं. श्रोते हो, जगण्याचा हा प्रवास म्हणजे छोट्या छोट्या अनुभवांचा संगम असतोय, जे आपल्याला पुढे नेण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणून विश्वास ठेवा की प्रत्येक पावलानं आपल्याला स्वप्नांच्या जवळ नेलेलं असतं. आता वेळ तुमची नाही म्हणून सोडून नाही द्यायचं, तर आपण प्रयत्न करत राहायचं. कारण आपल्याला माहिती आहे, जिंकायला वेळ लागतच असतोय, पण आधी हारायचं नसतं. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जेव्हा सगळे साथ सोडतील तेव्हा पुस्तकांना आपल्या जवळ करा. नवीन ध्येय मार्ग नक्कीच मिळतो. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या स्थिर राहतात. वाईट संगतीनं मनुष्य जर वाईट झाला असता तर चिखलात उगवलेल्या कमळाचा सुगंध आणि रंग देखील चिखलासारखा झाला असता. मोठेपणाच्या शर्यतीमध्ये सर्वजण सहभागी आहेत. प्रत्येक जण जमेल तेवढं धाप लागेपर्यंत धावत असतो. कोणी किती धावला तरी त्याच्या पुढे आनंद असतात आणि शर्यत ही न संपणारी असते. तरी अशा शर्यतीमध्ये भाग घेऊन शांततेनं आणि आनंदानं अमूल्य मानव जीवन जगण्याचं सोडून या दुःखदायी शर्यतीत लोक सहभागी होतातच. आयुष्य संपतं, आपण बाद होतो, पण शर्यत चालूच असते. आयुष्यातला खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण असतं. दुनिया नावं ठेवण्यात मस्त असते, आपण नाव कमवण्यात व्यस्त राहायचं असतं. आहे तोवर जपावं, कावळे जीव घालून पुण्य लाभत नसतं. देव कर्माचा आराखडा पाहतो, खरं देव रस्त्यावर सोडून स्वर्गाचा रस्ता लाभत नसतो. कोणतीही गोष्ट सहज मिळू नये, कारण सहज मिळणाऱ्या गोष्टीची माणसाला किंमत नसते. जीवनात अनेक प्रसंग येतात की तिथं मदतीला धावून येणारं कोणीच नसतं, किंवा असूनही तिथं दुसऱ्याची मदत घेता येत नसते. म्हणून आयुष्यात स्वावलंबी बनणं हे आवश्यक असतं. स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक प्रसंग स्वतःच निपटायलाही शिकलं पाहिजे. स्वावलंबन ही स्वतःची ओळख असते. ती ओळख निर्माण न करता जगणं म्हणजे स्वाभिमानानं जगण्याची संधी घालवणं. मोठ्या स्वप्नांचा प्रवास नेहमी लहान पावलांनी सुरू होत असतो. जसं एका बाजूनं भाजून भाकरी बनत नसते, तसंच नात्यामध्ये एकानंच जीव लावून नातं घट्ट राहत नसतं. पक्षी वादळात उद्ध्वस्त झालेलं आपलं घरटं वेदनेला न कवटाळता पुन्हा नव्यानं बांधायला घेतात. खरा पराभव तर वादळाचा तिथं झालेला असतो. कर्म करताना घाबरावं माणसानं, नाही तर फळ भोगताना घाबरायलाही वेळ मिळत नाही. आपली माणसं आपल्यात कधीच कमीपणा पाहत नाहीत आणि आपल्यात कमीपणा पाहणारी माणसं कधीच आपली होत नाहीत. सुखी जीवनासाठी चांगलं घर असणं गरजेचं नाही, तर घरातील वातावरण चांगलं असणं हे गरजेचं आहे.
माणसांना फसवता येतं, काही वेळेला टाळता येतं, पण नशिबाला फसवता येत नाही. सत्याला धरून वागा अथवा सोडून. नशीब कोणाचं कर्म पाहत नाही, पुण्यवान असो किंवा पापी. नशीब त्याची वेळ आली की त्याचा रंग दाखवते. परिणामी एक नशीबवान ठरतो तर दुसरा कम नशिबी. काही असलं तरी कर्तृत्ववान लोकांचं भविष्य नशीब ठरवू शकत नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम इमानदारीनं करणं म्हणजे प्रामाणिकपणा. निर्दोष, पवित्र, निस्वार्थ आणि प्रामाणिक मनांची प्रार्थना खुद देवाला सुद्धा नाकारता येत नाही. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त माणुसकी लागते. इथं सगळं कष्टाच्या जोरावर आहे. नशिबाच्या भरोश्यावर बसल्यावर उपाशी झोपावं लागतं. आपली वेळ समजून घेणारे आणि त्या वेळेला उभे राहणारे देवापेक्षा कमी नसतात. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज हे थांबवता यायला हवेत. बायको हाच नवऱ्याचा खरा दागिना असतो. ज्यांना समजलं त्यांचा संसार सोन्यासारखा असतो. रूप आणि रुपया यावर कधीच गर्व नाही करायचा. गरिबी आणि आजार कधी सांगून येत नाहीत. जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवात आहे, तुमच्या पैशात नाही. दुःख येताना सश्याच्या वेगाने येतं आणि जाताना मात्र कासवाच्या गतीनं जातं. पैशानं डिग्र्या विकत घेता येतीलही, परंतु कुठं कसं वागावं, काय बोलावं आणि काय बोलू नये याचं मुळात स्वतःला ज्ञान असावं लागतं. काही लोक सोबत असतात पण त्यांची साथ खोटी असते. फक्त वरून आपलेपणा दाखवून आत विश्वासघाताची आखणी मोठी असते.